ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। 27 गावातील अनेक समस्या सुटाव्यात याकरिता संघर्ष समिती निर्माण केली होती। गेली काही दिवस 27 गाव सर्वपक्षीय हक्क संरक्षण समितीमध्ये उलटसुलट चर्चेमुळे विपर्यास करून घेण्यात आला। विद्यमान अध्यक्ष गंगाराम शेलार यांनी राजीनामा द्यावा असा आग्रह काही मंडळींकडून करण्यात आला। परिणामी भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांना अपुरी माहिती देऊन काही व्यक्तींनी त्यांच्या गळ्यात बेकायदेशीरपणे संघर्ष समितीची माळ घातली असल्याचा आरोप समितीच्या बैठकीत करण्यात आलाय। परंतु हा बेबनाव संघर्ष समितीला व गंगाराम शेलार यांना पटलेला नसून याविषयी जाहीर सभा घेण्यात आली। याच सभेत गंगाराम शेलार हेच अध्यक्ष राहतील असा एकमुखी निर्णय घेण्यात आला। मानपाडेश्वर मंदिराच्या आवारात आयोजित केलेल्या सभेत सर्वानुमते जाहीर करत असल्याचं उपाध्यक्ष गुलाब वजे यांनी सांगितलं। तर या सभेत संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार, पदाधिकारी गुलाब वजे, गजानन मंगरुळकर, एकनाथ मामा पाटील, राजेश मोरे, महेश पाटील, सुनीता पाटील, अर्जुन पाटील, बंडू पाटील, दत्ता वजे यांच्यासह संघर्ष समितीचे कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते। गंगाराम शेलार म्हणाले की गेली अनेक वर्ष संघर्ष समितीच्या माध्यमातून 27 गावातील कामं पूर्ण झाली आहेत, तर काही होणार आहेत। त्यामुळे काही व्यक्ती त्यात खो घालण्याचा प्रयत्न करतात। लोकांच्या इच्छेखातर मी अध्यक्ष राहणार आहे। संघर्ष समितीत फूट पडावी अशी काही लोकांची धारणा आहे। एकाने फोन केला की नाना तुम्हाला भेटायला यायचं आहे, टॅक्स कमी झाला, मगून फुलगुच्छे घेऊन येतो। सत्यवान म्हात्रे, ठीक आहे, मी त्यांनी सांगितलं सकाळी मी कोर्टात होतो, संध्याकाळी तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा। त्यांनी सांगितलं नाही का मी कोण कोण येतो, मगून 10-15 जण माझ्याकडे आले आणि विषय घ्यायला लागले। हे असे करतात, हे तसे करतात, आम्हाला कोणी बोलवत नाही। आम्ही सांगितलं तुम्ही मीटिंगलाच नाही। आता मी काही दिवसापासून बघतो, 1-2 वर्ष तुम्ही मीटिंगला जर येत नाही तर तुमचा विरोध करण्याचा अर्थ काय? म्हणजे कुठेतरी संघर्ष समितीला खो घालायचा असा या पद्धतीने कार्य आहे। पण हे मला पटत नाही। मी सांगितलं बेकायदेशीर संघटना कुठली आहे ना कुठली नाही आज तुम्हाला सर्वांना दिसलं। जी पद्धत असते, कधीही कुठल्या अध्यक्षाने राजीनामा दिलं तर तो राजीनामा अशी जाहीर सभामध्ये घेऊन मिटिंग लावून सांगितलं गेलं पाहिजे, किंवा नवीन अध्यक्ष जर निवडायचा असेल सर्व लोकांना सांगून आपल्याला तो सांगितलं गेलं पाहिजे। तसं कुठल्याही प्रकारचं केलेलं नाही। आपल्या 2-4 लोकांना घेऊन मनमानी कारभार आणि काही लोक साईडला असते त्यांना घेऊन केलं, ते संघर्ष समितीच्या कोणालाही आवडलेलं नाही। आणि नाना हे संघर्ष समितीचे अध्यक्ष शेवटच्या संघर्षाचे अति महत्त्वाचे जे काही प्रश्न आहेत ते सुटत असताना तुम्ही त्यांना मान सन्मान जाहीर सभेमध्ये करून दिला पाहिजे। तुम्ही त्यांना असा अपमान करता हे अत्यंत चुकीचं आहे। त्यामुळे सर्व लोक चिडलेले आहेत आणि त्याच्यामुळे आज आम्ही संघर्ष आज जाहीर सभेमध्ये आज तुम्ही बघायला 500-700 लोक होती, प्रत्येक गावातील लोक होती। त्यांनी सर्वांनी अशी सभा घेऊन काही करावी ना, आम्ही केली, लोकांना सांगितलं अध्यक्ष कोण आहे आणि ते संभ्रम याच्यामध्ये निघून जाईल। आमचे जे काही खासदार आहेत सुरेश आपल्या समाजाचे, तुमच्यासाठी ते आदरणीय गोष्टी, त्यांच्याविषयी आम्हाला कुठल्याही प्रकारचा वाद नाही। त्यांना या गोष्टीपासून जी माहिती द्यायला पाहिजे ती त्या इथल्या काही आमच्या संघर्षाचे पदाधिकारी आहेत त्यांना ते कळवलं नाही, त्यांना अंधारात ठेवलं गेलं। त्याच्यामुळे त्यांनी तो पदभार स्वीकारला की नाही स्वीकारला असं जाहीर पण नाही। त्यांना कार्यकर्त्यांना सोडले, कारण कार्यकर्ते जर घडवता येत नाही तर तुम्ही अध्यक्ष बदली करायचा प्रयत्न करता। ठीक आहे, अध्यक्ष मीच राहावा असं माझा प्रामाणिक मत नाहीच आहे। मी माझा अध्यक्ष काही जरूरत नाही तर मला अध्यक्षाची या पाहिजे मगून, पण कामं करणारी पाहिजे। कामं करा, व्यवस्थित करा, लोकांच्या कुरघोडी करू नका असं माझं प्रामाणिक मत आहे, सगळ्यांचं मत आहे। म्हणजे कॉर्पोरेशन अजूनही नाटक करत आहे। या गोष्टी आम्ही सीएम साहेबांच्या निदर्शन आणून देणार आहे। तुर्तास आपल्याला काय करायचं की 8-9 वर्षाचा जो टॅक्स कमी झालेला आहे, पूर्णपणे कमी झालेला आहे, तो आपल्याला सगळ्यांना भरायचा आहे, ताबडतोब भरायचा आहे। म्हणजे आपल्याला आपल्या टॅक्स मधून मोकळा होणार आहोत। पुढच्या वर्षासाठी आपण काय करायचं त्याचा निर्णय। सोनल सावंत पवार, स्वानंद मीडिया, डोंबिवली। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।